हाय गाईज, आज बनवतो आपण रामनवमीसाठी गोड असा अननसचा शिरा. तो कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. इथे काजू घेतलेत, हा 1 पेला रवा घेतलाय, इथे 1 पेला दूध, पाणी आणि अननसच्या छोट्या छोट्या फोडी करून शिजत ठेवलेले आहेत. इथे रवा भाजून घेतलेला पण आपण थोडं आता तुपात भाजून घेऊ. इथे तूप टाकलं ठेवलं आपण, त्यात आपल्याला रवा भाजायचा. कलर टाकला. हे बघा, इथे आपण शिजवायला ठेवलेले पाणी, दूध, अननसच्या बारीक बारीक फोडी केल्या तर त्यात कलर टाकले. नाही तर तुम्हाला वाटेल आधीच करून घेतलेलं आहे. नाही, इथे एक साईडला करतो आणि एक साईडला इथे रवा भाजून घेतोय आपण आणि एक साईडला हे शिजते. ह्याच्यात आपण टाकणार काजूचे तुकडे, ते भाजून होतील कारण रवा भाजलेला आहे ना आधीच. रवा भाजून झाला आपला, आधी भाजून घेतलं होतं ना. आता आपण एक किती सेकंद ठेवूया, 2 मिनटं. 2 मिनटं आपण 1 मिनटं लागतं उकळायला. झाकण ठेवलेलं आहे. आता आपण डिशवरची काढून घेऊया. तर साखर आता आपण त्यात टाकतोय साखर पाऊण वाटी. तुम्हाला जर पाऊण पेला जास्त हवे असेल, कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. हे बघा, मस्त असा वास येतोय अननसचा. झाकूया 1-2 मिनिटासाठी. 1-2 मिनिटासाठी ते आपण झाकून ठेवलेलं. आता पुन्हा इथे आता आपण बघूया, डिश काढून घेतलेली आपण. वेलची टाकून घेऊया. वेलची पोट टाकते याच्यात, थोडीशी वेलची पावडर म्हणजे. गॅस बंद करतो आपण, ढवळूया. आता आपण एकत्र करून घेऊया त्याला. खालीच येते. हे बघा, इथे आपण एकत्र करून घेऊया. ह्याच्यात काढूया. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया.
गरम गरमच आहे. नाही ते पोकळ होते जरा हे करते. टॅप टॅप केले तिला. हे बघा मस्त आहे की अशी आपण मूद मारलेली आहे. तिथे 2 अननसच्या फोडी ठेवलेल्या आहेत आणि एक तव्यावर ठेवलेलं आहे. इथे आता आपला रामनवमी स्पेशल गोड पदार्थ रेडी झालेला आहे, तो म्हणजे अननसचा शिरा. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. झटपट होणारा असं गोड पदार्थ. थँक्यू.